प्रसाद आदरणीय आमंत्रित करूया सन्मान्य जिल्हाधिकारी आशिष एरेकर सर आपल्याला. आणि एवढंच म्हणेल सर, मागणे न काही बोलणे न काही, आधाराची ग्वाही देत राहा, आधाराची ग्वाही देत राहा. सर्वांना नमस्कार. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब, ज्यांना आपण आजच्या कृषी दिनी, त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण कृषी दिन साजरा करत असतो. असे एक प्रकारे महाराष्ट्रातले कृषी संत आपण त्यांची अशा पद्धतीने उल्लेख करू. असे वसंतराव नाईक साहेब यांच्या पावन स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरांजली व्यक्त करतो, त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करतो. आज जिल्हा प्रशासन अमरावतीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या अमरावतीचे जे भूमिपुत्र आहेत आणि ज्यांनी UPSC सारख्या भारतातल्या सर्वात कठीण अशा परीक्षेमध्ये अतिशय घवघवीत यश मिळवलेलं आहे आणि आपल्या पूर्ण जिल्ह्याचं जे नावलौकिक एक प्रकारे त्यांनी उंचावलेलं आहे. तर अशा या अमरावतीच्या 3 एक प्रकारच्या रत्नांचा सत्कार करण्यासाठी आजचा जो आज कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी श्रीमती सौम्या चांडक, ज्या आपल्या महापालिकेचे आयुक्त आहेत, श्रीमती संजिता महापात्र, ज्या आपल्या जिल्हा परिषदच्या CO आहेत, व आणखी आपल्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून माननीय विभागीय आयुक्त मॅडम आणि SP साहेब सुद्धा थोड्याच वेळात जॉईन होणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, जसं मी उल्लेख केला की हे 3 रत्न जे आहेत अमरावतीचे, ते शिवांग तिवारी, रजत पत्रे आणि नम्रता अनिल ठाकरे, या तिघांचं मी सर्वप्रथम जिल्हा प्रशासनाच्या वतीने खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. सुरुवातीला शिवांगनी भाषण केलं, तुम्ही ते ऐकलं असेल की त्यांनी अतिशय मोजकच बट महत्त्वाचं तो बोलला की आपल्याला कुठलीही परिस्थिती आपली कशी असो, कठीण असो, विपरीत परिस्थिती असो, पण त्या परिस्थितीने खचून न जाता तुम्ही तुमचं जे ध्येय निश्चित केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही जर वाटचाल केली तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल, असा एक महत्त्वाचा संदेश हा आपल्याला शिवांगने दिला आहे. रजत यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय डिटेलमध्ये मार्गदर्शन केलं आणि पूर्ण प्रिलिम्सपासून ते इंटरव्ह्यूपर्यंत कशा पद्धतीने UPSC परीक्षा ही आपला एक प्रकारच्या आपल्या ज्ञानाचा आणि आपल्या पर्सनॅलिटीचा कशा पद्धतीने एक कस पाहत असते किंवा आपण किती स्ट्रॉंग आहे हे पाहत असते, याचं एक थोडक्यात तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. शेवटी नम्रता यांनी सुद्धा आपला पूर्ण प्रवास तुमच्यासमोर मांडला आणि कशा पद्धतीने अनेक अपयशांना सामोरे जाऊन त्या शेवटी ह्या UPSC मध्ये यशस्वी झाल्या आणि किती खडतर असा त्यांचा प्रवास होता याच्याबद्दल त्यांनी उल्लेख केला. तर मित्रांनो, सर्वांना माझं एकच त्या ठिकाणी सांगणं राहील, आता हे जे 3 नवीन जे या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत UPSC परीक्षेद्वारे, आणि आम्ही जे 3 ऑलरेडी इथे शासनामध्ये कार्यरत आहोत, त्या सर्वांचं जर तुम्ही एक प्रकारे बॅकग्राऊंड पाहिलं किंवा सर्वांची जर स्टोरी तुम्ही पाहिली तर कमी अधिक प्रमाणात तुम्हाला हेच साम्य त्याच्यामध्ये आढळेल की तुम्हाला जेव्हा तुम्ही ध्येय निश्चित केलं, जसं मला अनेक लोक विचारतात की तुम्हाला कलेक्टर व्हायचं होतं तर तुम्ही कधी ध्येय निश्चित केलं. आता ते माझ्या बाबतीत मी थोडा सुदैवी असं समजेल की मला अतिशय कमी वयामध्ये, जवळपास मी 6वी-7वीला असतानाच माझ्या शाळेमध्ये एकदा जिल्हाधिकारी आले होते. तसं आज मी पाहतोय की बरेचसे शाळकरी मुलं, 8वी-9वीचे मुलं पण दिसत आहेत आणि बरंच जसं वर्ग खोली चालली आहे अशा प्रकारचा दंगा आपण चाललाय. मी 2-3 लोक वर पाठवून काही लोकांना शांत करायचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने सगळं मला असं वाटतंय की तुम्हाला काही तुमच्या शिक्षकांनी बळजबरीत आणलेलं नाहीये ना, स्वतःहून आलेलं. मला वाटतं 4-5 लोक सोडले तर बाकी स्वयंप्रेरणेने आले असतील असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या बाजूला जे बसतात हे तर खूप सिरियसली सगळे ऐकतात. तर असंच मी शालेय वयात असताना जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार जिल्हाधिकारी होते नांदेड जिल्ह्यातले. मी नवोदय विद्यालयामध्ये शिकलेलं आहे 6वी ते 10वी. बोर्डिंग स्कूल असतं ते तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल. 7वीत असताना जिल्हाधिकारी महोदयांची आमच्या शाळेला भेट झाली आणि एकंदरीतच त्यांच्या भेटीमुळे जे आमच्या शाळेमध्ये बदल झाले किंवा जो पॉझिटिव्ह परिणाम झाला
तर त्याच्यानी माझ्या मनात कुठेतरी कोरल्या गेलं की जिल्हाधिकारी पदे काही असते की ज्याच्याने काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यानंतर 8वीला आलो मी आणि आमच्या भागामध्ये एक अतिशय तरुण तडफदार IAS अधिकारी तिथे SDM म्हणून नियुक्त झाले. आता तुम्हाला सौम्या मॅडमने सांगितलं की IAS अधिकारी बनल्यावर पहिली पोस्टिंग तुमची SDMची असते. तर SDM म्हणून ज्यांची नियुक्ती झाली त्यांचं नाव मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सगळ्यांनाच कदाचित ते नाव माहीत असेल. तर ते तुकाराम मुंडे साहेब आमच्या इथे त्या ठिकाणी रुजू झाले होते. आणि तुकाराम मुंडे साहेबांचा अतिशय धडाकेबाज एक प्रकारे त्यांची कार्यपद्धती हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे. आणि SDM जेव्हा ते रुजू झाले होते आणि कदाचित त्यांना आमच्या नवोदय विद्यालयामधल्या अनेक तक्रारी वेगवेगळ्या माध्यमातून गेल्या असतील. असंच एका दिवशी सरांनी आमच्या शाळेवर धडक भेट दिली आणि त्यांच्या भेटीनंतर आमच्या शाळेमध्ये बराच पॉझिटिव्ह परिणाम झाला की आम्हाला आमच्या जे काही दूध मिळायचं समजा मुलांना सकाळी प्यायला वगैरे तर ते त्याच्यात थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी झालं. जेवण जरा चांगलं मिळायला लागलं आम्हाला. त्या वयामध्ये आपल्याला जास्त काही इतर गोष्टी आपल्याला समजत नाही. पण हे जे काही पॉझिटिव्ह परिणाम आमच्या याच्यात झाले त्याच्यामुळे मला कळालं की बाबा हे असं काहीतरी पद आहे की ज्यांचं लोक ऐकतात किंवा ज्यांनी काही सांगितलं ज्यांनी काही ठरवलं करायचं तर ते निश्चित त्या ठिकाणी परिणामकारक होते. जिल्ह्याचे आपले माननीय पोलीस अधीक्षक श्री विशालानंद साहेब इथे आलेले सर्वांना विनंती करतो की टाळ्याच्या गडगडाटात तुम्ही सरांचं स्वागत करावं. तर अशा पद्धतीने शालेय वयामध्ये मला हे IAS किंवा UPSC याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन मिळालं आणि मी निश्चित केलं की आपल्याला कलेक्टर बनायचं आहे, IAS व्हायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा नवोदय विद्यालयातून बाहेर पडलो 11वी 12वी केली आणि नंतर IIT मुंबई येथे मी इंजिनिअरिंगच्या माझ्या याला प्रवेश घेतला इंजिनिअरिंगच्या डिग्रीसाठी. मी 2011 ते 15 असं BTech केलेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये IIT मुंबईमधून. तेव्हा आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी पदाची जी धुरा आहे ती अतिशय कर्तव्यदक्ष असलेले श्रीकर परदेशी साहेब जे आता माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सचिव आहेत ते आमच्या नांदेडला जिल्हाधिकारी होते. आणि ते जिल्हाधिकारी असताना त्यांनी नांदेडमध्ये अशा पद्धतीचं स्पर्धा परीक्षाचं जे काही मार्गदर्शनचं एक प्रकारे मोहीम त्या ठिकाणी सुरू केली होती. दर महिन्याला 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता अशा पद्धतीचा तो कार्यक्रम व्हायचा. आणि माझ्यासारखे असंख्य नांदेडकर जेव्हा जेव्हा संधी मिळेल आम्हाला आम्ही त्या कार्यक्रमात जायचो. आणि त्याच्यात एक UPSCद्वारे सिलेक्टेड आणि एक MPSCद्वारे सिलेक्टेड अशा पद्धतीचे जे यशस्वी विद्यार्थी सर त्या ठिकाणी बोलवायचे आणि मार्गदर्शन मिळायचं सर्वांना. आणि माझ्यासारखे असंख्य जे तिथून आम्ही अधिकारी झालो हे त्याच्या आम्ही डायरेक्ट बेनिफिशरी आहात. त्यामुळं असा जेव्हा आपण कार्यक्रम आयोजित केला त्याचं खरं कुठेतरी त्याच्यात जी मार्गदर्शन म्हणा किंवा त्याच्यामध्ये मागची जी प्रेरणा आहे ती अशा आमच्या पूर्वीच्या अनुभवातून आम्हाला मिळालेली आहे की जर आपण लवकर कोणाला काही डायरेक्शन देऊ शकलो की ज्यांनी ऑलरेडी ठरवलेलं आहे त्यांना म्हणतो तर त्यांना